नमस्कार. या भागामध्ये आपण विमा करार व विम्याची उत्क्रांती लक्षात घेणार आहोत. प्रथमतः आपण विमा करार म्हणजे नेमके काय हे लक्षात घेऊ. विमा करारास इंग्रजीमध्ये इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. मागील भागामध्ये आपण ज्यावेळी विम्याची वैशिष्ट्ये लक्षात घेतली त्यातील पहिलं वैशिष्ट्य असं होतं विमा एक करार. मग विमा करार म्हणजे नेमकं काय. विम्याशी संबंधित विविध पक्षांनी एकत्र येऊन लिखित स्वरूपात जो एक करार केला असतो त्यास आपण विमा करार असं म्हणतो. हा करार लक्षात येण्यासाठी आपल्याला विमा कराराचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य लक्षात घ्यावे लागते. तर ही वैशिष्ट्ये नेमकी कोणती, त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजे विमा पक्ष. विमा करारामध्ये किमान 2 पक्ष एकत्र येतात. प्रामुख्याने पहिला पक्ष आहे तो म्हणजे विमेदार किंवा त्याला आपण विमाधारक असं म्हणतो. संभाव्य नुकसानीची शक्यता आहे त्यानुसार नुकसानीची रक्कम मिळावी म्हणून करार करणारी व्यक्ती म्हणजेच विमेदार होय, किंवा जी व्यक्ती तसेच संस्था आपल्या आयुष्याचा किंवा मालमत्तेचा विमा उतरवतात त्या व्यक्तीला किंवा संस्थेला आपण विमेदार असं म्हणतो. उदाहरणार्थ, समजा रमेश या व्यक्तीने आपल्या आयुष्याचा 7 लाख रुपयाचा विमा घेतला तर रमेश हा विमादार ठरतो. त्यानंतर त्यातला दुसरा भाग आहे तो म्हणजे विमेकरी किंवा विमा कंपनी. ज्या संस्थेने विशिष्ट मोबदल्याच्या बदल्यात नुकसान भरपाई देण्याचे मान्य केलेले असते अशी संस्था ज्याला आपण विमा कंपनी म्हणतो, किंवा विमा व्यवसाय करणारी कोणतीही संस्था म्हणजेच विमा कंपनी होय. उदाहरणार्थ, भारतामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळ, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, बजाज अलायन्स ह्या कंपन्या विमा कंपन्या म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे प्रतिफल किंवा मोबदला. विमा हा करार ठरण्यासाठी कायद्यानुसार त्यास निश्चित असे प्रतिफल असणे आवश्यक ठरते. हे प्रतिफल म्हणजे विमा कंपनीने कराराने स्वीकारलेल्या हानी भरपाईची किंमत होय. हे प्रतिफल विमा हप्त्याच्या स्वरूपात विमेदाराकडून विमा कंपनीला दिले जाते. प्रत्येक विमा करारामध्ये प्रतिफल हे असावेच लागते. विमा कंपनी विमेदाराचे जोखमीपासून होणारे आर्थिक नुकसान भरून देण्याची जी हमी देते त्याच्या मोबदल्यात विमेदार विमा कंपनीला हप्ता देण्याचे मान्य करतो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे करार पात्रता. करार कायद्यानुसार करार करणारी व्यक्ती म्हणजेच करारास पात्र असणारी व्यक्ती होय, किंवा ती व्यक्ती पात्र असली पाहिजे. ती व्यक्ती प्रामुख्याने वेडी, दिवाळखोर किंवा अज्ञानी असू नये. संबंधित व्यक्तीला किमान 18 वर्षे पूर्ण झालेली असावे. तसेच विमा कंपनी देखील रीतसर कायद्याने नोंदवलेली असली पाहिजे. भारतामध्ये विमा व्यवसाय करण्यासाठी भारतीय नियमन व विकास प्राधिकरण, ज्याला आपण विमा नियमन व विकास प्राधिकरण असं म्हणतो, त्यांच्याकडून विमा कंपन्यांना मान्यता दिली जाते. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे कायदेशीर उद्देश. विमा कराराचा उद्देश हा पूर्णपणे कायदेशीर असणं अपेक्षित आहे. बेकायदेशीर कार्यासाठी विमा काढता येत नाही. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीने चोरी केलेली आहे आणि त्याच्याकडे चोरीचा माल असेल तर त्या चोरीच्या मालाचा विमा उतरवता येणार नाही, कारण त्याला त्या गोष्टीला कायदेशीर उद्देश नाही. म्हणजे ज्या गोष्टीला किंवा ज्या घटनेला कायदेशीर उद्देश आहे त्याचाच विमा उतरवता येतो. एखाद्या व्यक्तीचा खून करण्याचा उद्देश असेल तर त्या संबंधित देखील घटनेचा विमा उतरवता येत नाही. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कायद्याची मान्यता. विमा करारास कायद्याची मान्यता असावी, म्हणजेच त्याचे कायदेशीर करारात रूपांतर होण्यासाठी तो लिखित स्वरूपात असला पाहिजे व त्याची नोंद करणे आवश्यक आहे. कायद्याने अमान्य असलेल्या विषयावर विमा उतरवता येत नाही. उदाहरणार्थ, समजा एखाद्या शेतकऱ्याने अफूची शेती केली, त्याला कायद्याची मान्यता नाही, साहजिकच त्याचा विमा उतरवता येत नाही. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मुक्त संमती. विमा कराराशी संबंधित जे 2 पक्ष एकत्र येतात त्यांनी एकाच विषयावर एकाच मनाने प्रेरित असले पाहिजे.
विमा करार हा प्रामुख्याने दोन्ही पक्षांच्या खुल्या संमतीने झाला पाहिजे. ही संमती विमा करारातील प्रत्येक महत्त्वाच्या तरतुदीसाठी असली पाहिजे. प्रामुख्याने कोणत्याही प्रकारचा दबाव आणून, खोटे सांगून किंवा कपट करून दुसऱ्या पक्षाची संमती मिळवू नये. अशी संमती मिळवली असेल तर तो करार कायदेशीर मानता येत नाही. यानंतर आपण आता पाहू विम्याची उत्क्रांती, इव्हॅल्युएशन ऑफ इन्शुरन्स. विम्याचा विकास नेमका कसा झाला हे पाहण्यासाठी वेगवेगळे विमे कसे सुरुवातीपासून अस्तित्वात आले हे आपण थोडक्यात लक्षात घेऊ. आपण पहिल्यांदा विचारात घेऊ तो म्हणजे सागरी विमा. कारण विम्याची सुरुवात ही प्रथमतः सागरी विम्याने झालेली आहे. प्राचीन काळामध्ये बहुतांश व्यापार हा सागरी मार्गाने होत असे. स्वाभाविकपणे त्यावेळी मानवाने निसर्गावर विजय मिळवला नव्हता. तसेच फारशी तंत्रज्ञानाची प्रगती नव्हती. साहजिकच नुकसानीची संभावना ही पूर्णपणे जास्त होती. जहाजाची बांधणी देखील साध्या प्रमाणात होती, त्यामुळे धोक्याची शक्यता जास्त होती. लूटमारीचा धोका जास्त होता. साहजिकच जहाजाने माल पाठवणारा हा जो व्यक्ती असायचा, तो व्यक्ती किंवा तो व्यापारी आपला माल ठराविक ठिकाणी पोहोचेपर्यंत मोठ्या प्रमाणात काळजीमध्ये असायचा. त्यातूनच खऱ्या अर्थाने सागरी विम्याचा जन्म झाला. प्रारंभी व्यापारी लोक झालेले नुकसान ठराविक प्रमाणात विभागून घेण्याचे करार करीत असे. प्रचलित सागरी विम्याचे जे श्रेय आहे हे प्रामुख्याने यहुदी लोकांना जाते. 13व्या शतकात त्या लोकांनी फ्रान्स सोडल्यानंतर व्यावसायिक हेतूने विमा व्यवसाय सुरू केला. अ हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इन्शुरन्स या पुस्तकामध्ये हेरॉल्ड रेमेस असे लिहितात की 20 सप्टेंबर 1547 रोजी पहिले सागरी विमापत्र अस्तित्वात आले. ते केवळ फक्त 14 ओळींचे होते. त्यावेळी त्याला बिल असे म्हटले जायचे. आता अलीकडच्या काळात पॉलिसी हा शब्द त्याला अस्तित्वात आलेला आहे. थोड्या कालावधीनंतर सागरी विमा प्रकाराचा प्रसार व प्रचार प्रामुख्याने इटली, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, स्पेन, जर्मनी, अमेरिका यासारख्या देशात मोठ्या प्रमाणात झाला. सध्याची जगामध्ये आघाडीची विमा कंपनी लॉयड्स ही लंडनमध्ये एका कॉफी हाऊसमध्ये सुरू झाली. एडवर्ड लॉईड यांनी हे कॉफी हाऊस किंवा एडवर्ड लॉईड हे त्या ठिकाणी कॉफीची टपरी चालवत असे आणि त्या ठिकाणी अनेक व्यापारी, अनेक खलासी येत असे. साहजिकच त्या ठिकाणी सागरी प्रवास, सागरी माल आणि जहाज याविषयी चर्चा मोठ्या प्रमाणात होत होती. त्या चर्चेतूनच खऱ्या अर्थानं सागरी विमा आणि लॉयड्स कंपनीची ही उत्क्रांती झाली असं आपल्याला मानता येईल. म्हणजे या ठिकाणी कॉफी पितानाच मालाची देवाणघेवाण, त्या मालाच्या अनुषंगाने मालाचं ठिकाण, जाण्याचं ठिकाण तसेच ती संबंधित बोट कधी खात्रीशीर पोहोचेल याची शाश्वती नसल्यामुळे, विमा यंत्रणाच नसल्यामुळे बोटीचा भक्कमपणा, त्यानंतर अनुभवी खलाशी पाहून जर काही दलाल बोट बुडाली किंवा मालाचे नुकसान झाले तर किती रक्कम द्यावयाची याचा अंदाज घेऊन संबंधित व्यापाऱ्यांना ठराविक रकमेपर्यंत आर्थिक संरक्षण हमी देत असे. आणि तो सर्व व्यवहार हा प्रामुख्याने त्या कॉफीच्या टपरीवर चालत असे. तिथून खऱ्या अर्थाने सागरी विम्याच्या प्रसाराला सुरुवात झाली. त्यानंतर राणी एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीत सागरी विम्याचा इंग्लंडमध्ये अधिक प्रसार झाला. 17व्या शतकात सागरी विम्याला व्यावसायिक भक्कम पाया व आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. 17व्या-18व्या शतकात ब्रिटिश जसे जगामध्ये गेले तसा विमा व्यवसाय देखील संपूर्ण जगात पसरला. त्यानंतर आपण अग्निविमा लक्षात घेऊ. सागरी विम्यानंतर अग्निविम्याचा उदय झाला. पाश्चिमात्य देशामध्ये गिल्ड या व्यापारी व्यवस्थेत अग्निविम्याचा उल्लेख आढळतो. आगीमुळे ज्या व्यक्तीच्या संपत्तीचा किंवा मालमत्तेचा नाश होत असे त्या व्यक्तीला आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याची पद्धत अस्तित्वात होती. परंतु प्रचलित अग्निविम्याचा उदय हा 16व्या शतकात झाला असे मानण्यात येते. सर्वप्रथम अग्निविमा हा जर्मनीमध्ये विकसित झाला. त्यानंतर त्याचा प्रसार इंग्लंडमध्ये झाला. इसवी सन 1601 मध्ये इंग्लंडमध्ये अग्निविमा कायदा संमत झाला. परंतु अग्निविम्याचा खऱ्या अर्थाने प्रसार जो आहे तो 1666 नंतरच झाला. कारण 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर
1666 या कालावधीत लंडनमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. त्या आगीमध्ये जवळपास 13,200 घरे, 87 चर्च व अनेक मोठ्या व्यापारी लोकांचे किंवा व्यवसायाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्या अग्नीला द ग्रेट फायर ऑफ लंडन असे म्हटले जाते. अग्निविम्यासंदर्भात पहिले अग्निविम्याचे कार्यालय निकोलस बार्बन यांनी इसवी सन 1667 मध्ये स्थापन केले. या कार्यालयाने 1680 पासून प्रत्यक्ष कार्याला सुरुवात केली व जवळपास 31 वर्षे हे अग्निविम्याचे कार्य केले. या संस्थेमुळेच इंग्लंडमध्ये अग्निविम्याचा प्रत्यक्षपणे सुरुवात झाली. त्यानंतर नवनवीन विमा संस्था व विमा कंपन्या अस्तित्वात आल्या. यानंतर आपण आयुर्विमा लक्षात घेऊ. सागरी व अग्निविम्यानंतर प्रामुख्याने आयुर्विम्याचा प्रारंभ झाला. 16व्या शतकात आधुनिक आयुर्विम्याच्या अस्तित्वाचा पुरावा आपल्याला दिसून येतो. इसवी सन 1586 मध्ये जगातील पहिले आयुर्विमापत्र इंग्लंडमध्ये लिहिले गेले. तो करार केवळ फक्त 12 महिन्यासाठी होता. त्यानंतर 17व्या व 18व्या शतकात विधवा व कुटुंबातील अनाथांना आर्थिक संरक्षण देण्याची पद्धती अस्तित्वात होती, परंतु मृत्यू संबंधी अनेक प्रकारच्या नोंदी त्या ठिकाणी नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. कालांतराने मृत्यू संदर्भात लिखित माहिती उपलब्ध होऊ लागली. साहजिकच आयुर्विम्यास एक शास्त्रीय पाया त्यावेळी लाभला असे म्हणता येईल. सन 1721 साली जॉईंट स्टॉक कंपनीच्या स्वरूपात विमा संस्था स्थापन करता येईल या संबंधीचा कायदा ब्रिटिश संसदेने संमत केल्यानंतर आयुर्विम्यामध्ये अनेक कंपन्या स्थापन झाल्या. सन 1774 मध्ये इंग्लंडमध्ये लाईफ इन्शुरन्स ऍक्ट नुसार लाईफ इन्शुरन्स ऍक्ट संमत करण्यात आला. युरोपीय लोकांनी 1818 साली भारतामध्ये पहिली आयुर्विमा कंपनी म्हणून ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स कंपनी कोलकाता येथे स्थापन केली. त्यानंतर आपण अन्य विमा प्रकार थोडक्यात लक्षात घेऊ. या अन्य विमा प्रकारांना म्हणजे सागरी अग्निविमा सोडून बाकीचे जे विमे आहेत त्यांना आपण संकीर्ण विमा असं म्हणतो. विमा त्यामध्ये अपघात विमा हा महत्त्वाचा मानला जातो. विमा व्यवसायाच्या इतिहासात अपघात विमा ही नवीन शाखा आहे. प्रामुख्याने औद्योगिक क्रांतीनंतर या विम्याचा विकास झाला. 20व्या शतकात सर्वच क्षेत्रामध्ये प्रगतीचा वेग सर्वात अधिक होता, त्यामुळे धोके अधिक होते. मग अशा धोक्यापासून संरक्षण प्राप्त करण्यासाठी विविध संरक्षण साधनांचा व विमा प्रकारांचा उगम झाला. प्रामुख्याने व्यापार, वाहतूक, दळणवळण, संदेशवहन या क्षेत्रात वाढ झाल्यामुळे अपघात संख्येत वाढ झाली. तसेच विविध आजारपणात वाढ झाल्यामुळे अपघात व आजारपणाचा विमा देखील मोठ्या प्रमाणात वाढला. इंग्लंडमध्ये रेल्वे वाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर प्रामुख्याने अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे अपघात विम्यामध्ये वाढ आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे अपघाताचं प्रमाण त्यावेळी थोडं हे वाढ आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर अलीकडच्या काळात जर विचार केला तर आज सायकल पासून ते आपण अवकाशामध्ये जे उपग्रह जे सॅटेलाइट सोडतो त्या सर्व घटकांचा विमा आज अस्तित्वात आहे हे दिसून येतं. म्हणजे जवळपास व्यक्तीपासून ते अनेक प्रकारच्या मोठमोठ्या संस्थांची जी भौतिक मालमत्ता आहे त्यामध्ये असणाऱ्या सर्व घटकांचा विमा आज अस्तित्वात आहे. म्हणून या संकीर्ण विम्यामध्ये आज विम्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. जसजसा काळानुसार प्रगती होत जाईल तसे या अन्य विमा प्रकारात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होईल. धन्यवाद.